मला काहीतरी मदत करू दे ना. अगं लीला, काही करायची गरज नाही, सगळी तयारी केलेली आहे. या या या, बसा बसा. तुम्ही रोज असेच जेवता का? नाही म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, माझं म्हणणं आहे की तुम्ही असंच रोज टेबल खुर्ची वगैरे अशी अरेंजमेंट करून जेवता? नाही नाही, हे आज खास तुमच्यासाठी आहे, नाहीतर आम्ही नेहमी खालीच बसतो. आओ ते काय झालं? आओ आओ तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना मी, असं अंतर करू नका प्लीज. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की मी आलोय म्हणून काही स्पेशल करायची काहीच गरज नाहीये. तुम्ही जसे जेवता तसंच मी जेवीन. वाढा. सगळं बायानो, बघत काय बसलाय? चला चला. करा करा, सुरुवात करा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण हे जाणीचे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. नाही जे ते आमच्याकडे अशीच पद्धत आहे, प्रत्येक जेवणाआधी आम्ही प्रार्थना म्हणतो. माझे संस्कार. थांबा थांबा, अगं काय झालं? अशी ओरडतेस ते? म्हणजे नवीन जोडप्यानी एकमेकांना घास भरवायचा असतो, अशी पद्धत आहे. जागीरदार तिची जबाबदारी घेणार आहेत की नाही? अगं मावशी, जहागीरदार तसे नाही आहेत ग. ती लीला आली आहे ना, तिच्यामुळे हे सगळं घडतंय. ती आल्यापासून ना घरात रोज काही ना काहीतरी होतंय, म्हणून तुला आजीने फोन केला नसेल, बाकी काही नाहीये. त्या लीलाशी माझं काही घेणं देणं नाहीये ग. मला तुम्ही माझ्या मुलीची जबाबदारी घ्यायला हवी आहे, आणि ती सुद्धा पूर्णपणे. जबाबदारी पूर्णपणे घ्यायची म्हणजे? आता काही दिवस मी श्वेताला तिकडे राहायला पाठवणार आहे, म्हणजे ती सतत सगळ्यांच्या नजरेसमोर राहील, आणि सरोजनी ताईंच्या डोक्यावर टांगती तलवार राहील की माझ्या मुलीच्या भविष्याची सोय करायची आहे. अगं मावशी, पण मी काय म्हणते, काही दिवस कशाला? श्वेता पूर्णपणे सेटल होईपर्यंत तिला इथेच राहू दे ना. म्हणजे लीला कशी वेंधळी आहे, खोटाडी आहे, धांदरट आहे, हे हायलाइट होईल, आणि त्याचबरोबर श्वेता कशी चांगली आहे, सद्गुणी आहे, हे दिसत राहील. कसं आहे ना, श्वेताला न्याय मिळाला पाहिजे, आणि तो मी तिला मिळवून देणारच. आणि ते वचन आता मीच पूर्ण करणार आहे. तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आता काय बाबा? सांगतो. हे जे लीलाच्या लहानपणापासून आम्ही तिच्या लग्नाची तयारी करत होतो. माझ्या लीलाचं लग्न थाटामाटात व्हावं अशी खूप इच्छा होती माझी. निदान आता तरी आमच्याकडून जावयाचं आणि माझ्या लेकीचं कौतुक व्हावं ही माझी इच्छा आहे.
हे तुझ्यासाठी. हे जे हा लीलाच्या आईचा हार आहे आणि हा हार लीलानं लग्नात घालावा अशी आमची इच्छा होती. तेव्हा शक्य झालं नाही म्हणून आता देतो. अहो एक मिनिट हा, इकडे या. एकच मिनिट आहे. काय असं काय करताय तुम्ही? हा एवढूसा हार देणार आहात का लीलाला? नाही नाही, आपण नाही का एजंटच्या घरी जातो ते बघतो की नाही, आपली लीला किलो किलोभर सोनं घालून फिरत असते घरामध्ये. हा एवढासा हार घेऊन ती जर घरी गेली तर मग तिची सासू आणि त्या 3 सुना काय विचार करतील तिच्याबद्दल, याचा विचार नाही का केला तुम्ही? लीलाचे बाबा, मी एक सांगू? लीलाचे बाबा, तुम्ही इतरांचा जास्त विचार करत जाऊ नका. कारण की आई वडिलांनी दिलेली कुठलीही गोष्ट ती मौल्यवानच असते. बाबा, आणा तो हार इकडे. हा हार मी आईची आठवण म्हणून आयुष्यभर जपून ठेव.